शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहे समय खाली ठेवण्यासाठी रांगोळी मॅट। ही डिझाईन कशी बनवायची ते सांगते, त्या अगोदर सांगते तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर, तो पाहून घ्या। बऱ्याच मैत्रिणींना मागचे व्हिडिओ भेटत नाहीत, त्यामुळे मी मेजरमेंट पण सांगते तुम्हाला। हे बघा 3 बाय 3 इंचाचं असं मार्जिन घ्यायचं आहे। 3 लाईन घ्यायच्या आहेत, म्हणजे सेंटरपासून 6, 1.5 इंचावरती 6 म्हणलं तर, आणि 3 म्हणलं तर 3 इंचावरती अशा लाईन करून घ्यायच्या। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच सरळच घ्यायचं आहे, पण अर्धा इंच गोल आकार द्यायचा आहे पुढे। आणि आता पुढचं मेजरमेंट सांगते। आता हे 3 इंचाचं 1.5 इंचाचं झालं सेंटरपासून। आता पुढे पण आपल्याला 1.5च घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा इंच आपण राऊंड केला पुढचा। हे पहा 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचे बरोबर। पुढे काय करायचं ते सांगते। आता हे 3 इंचाचं मेजरमेंट झालं, म्हणजे 1.5 इंच आपण पुढे घेतलं। आता आपल्याला मागची लाईन पुढेच जॉईंट करायची आहे, म्हणजे ही पहा, ही अगोदरची लाईन वरच्या साईडची। आता हे काय करायचं आपल्याला पुढच्या साईडला घ्यायची आहे, म्हणजे ह्या पुढच्या लाईनच्या पुढे 1.5 इंचावरती आपण जे मार्जिन घेतले त्यावरती सगळे असंच करून घ्यायचं आहे, म्हणजे ते मधलं फ्लावर चक्रफूल तयार होईल। हे पहा 6 पाकळ्यांचं तयार होत आहे। आणि ते घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पहिलं 1.5 इंचाचं मार्जिन जे आहे ते, आणि इकडे आपण पुढच्या लाईनला 1.5 इंच एक्स्ट्राचं डॉट घेतला तर त्याचं मध्ये सेंटर काढायचं आहे। सेंटर काढल्यानंतर तो इकडल्या पुढच्या 1.5 इंचाच्या डॉटला जॉईंट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा आणि बनवा। हे असं जॉईंट करून झाल्यानंतर आपलं हे मधलं परफेक्ट फूल बनतं आहे। आणि आता त्याच्या पुढे आपल्याला ही जी पुढची डिझाईन करायची आहे ती आहे 2 इंचावरती। दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये 2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। आता आपल्याला पहिला 1.5 इंचाचा, दुसऱ्या 2 नंबरला 1.5 इंचाचं जे मार्जिन घेतलं ते डॉट आहेत दोन्ही, ते जॉईंट करून घ्यायचे आहेत। पुढे पण आपल्याला 6 पाकळ्या मिळतील। हे पहा बरोबर तिथून सेंटरपासून 5 इंचावरती येणार ते, आणि ते असं जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे 3 इंचाचं मार्जिन झालं सेंटरपासून की दोन्ही जॉईंट करून घ्यायचे। आणि हे पहा आता पुढचं पाकळी आपल्याला 1.5 इंचावरती करायची। हे आपल्याला राऊंड शेपमध्ये करायचं आहे, नंतर मी दाखवते पूर्ण। हे पहा इथे थोडंसं कॅनव्हास कमी पडला आहे, तो नंतर ॲडजस्ट कसं करायचं ते दाखवते। हे पहा आता पूर्ण आपल्याला फास्टमध्ये करायचं, त्यामुळे पूर्णच मी बॉर्डर अशी इटकरी कलर आहे, हा ब्लॅक कलर नाही आहे। तुम्हाला ब्लॅक दिसत असेल, रात्रीच्या व्हिडिओमध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो। हे मी रात्री शूट केलं आहे, त्यामुळे असं दिसते तुम्हाला। आता हे बघा आतमधली पाकळी कशी तयार होते। आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी आता 4-5 दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते। आता म्हणलं थोडीशी तब्येत बरी आहे तर व्हिडिओ टाकून घेऊया। आणि नवीन नवीन डिझाईन शिकायचे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। हे पहा अशाच पद्धतीने पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची आपल्याला। खूप सुंदर होतं हे फ्लावर पूर्ण झाल्यानंतर, नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। आणि कोणतीही ॲड स्किप करू नका। हे पहा आता हे 1.5 इंचाचंच मार्जिन आहे, फोल्ड केलं आणि चिटकून घेतलं, म्हणजे डबल। हे पहा फोल्ड करायचं, 1.5 इंचच मार्जिन घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आणि चिटकून घ्यायचं, म्हणजे मधल्या पाकळ्या पण आपल्याला येलो कलरच्या एकसारखे मिळून जातील, नाहीतर कमी जास्त होईल मेजरमेंट नाही घेतलं तर। हे पहा आता हे घेतलं चिटकून। ह्यानंतर आपल्याला व्हाईट कलर वापरायचा, ह्याच्यानंतर तर तुम्ही रेड कलर पण वापरू शकता। मी व्हाईट घेतला आहे। अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे। मग आपल्याला पान हे कसं बनवायचं ते दाखवते। हायलाईट होतं हे पान, अर्धा लाईट ग्रीन कलरने कंप्लीट करायचं आहे
आणि अर्ध जे राहणार आहे ते पान डार्क ग्रीननी कंप्लीट करायचे. बघा कसं हायलाईट दिसतं ते. हे आधी कंप्लीट करून घेऊया. व्हिडिओमध्ये मी थोडं फास्ट दाखवलं आहे कारण हे चिटकवायचंच काम आहे. उलन चांगली प्रेस करा. ही फास्टमध्ये दाखवलं तुम्हाला वाटत असेल की प्रेस केलेलं नाही. चांगलं दाबायचे आहे व्यवस्थित उलन म्हणजे निघणार नाही. हे पान कसं आकर्षक दिसतंय, हायलाईट दिसते की नाही सांगा कमेंटमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करत जा म्हणजे तुमच्या कमेंटमुळं मला समजतं की माझे कुठे चुकते किंवा नवीन व्हिडिओ कोणते पाहिजे त्यानुसार व्हिडिओ आणते मी. हे रेड कलरमध्ये कंप्लीट करून घेऊया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, नक्की कमेंट करा आणि सांगा. आणि कोणता व्हिडिओ पाहिजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.